सध्या ग्रामीण महाराष्ट्रात वीज टंचाई हा कळीचा मुद्दा बनलाय। दिवसेंदिवस विजेची मागणी वाढते, पण सरकारी यंत्रणा विजेचं उत्पादन वाढवण्यात कमी पडतायत। हे वास्तव आहे। अशावेळी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांपासून वीज निर्मिती करत वीज टंचाईचं संकट दूर करण्याची क्षमता असल्याचं अनेकदा दिसून आलंय। हीच गोष्ट लक्षात घेत लातूरच्या सुनील कोसेटांनी सौर ऊर्जेची निर्मिती केली आहे। यामुळे त्यांचं महिना 15 ते 20 हजार रुपयांचं वीज बिल जेमतेम 150 ते 300 रुपयांपर्यंत कमी झालंय। आज आपण सुनील कोसेटांनी तयार केलेल्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी लातूर जिल्ह्याला जाणार आहोत। विजेच्या बाबतीत राज्य सरकार स्वावलंबी असल्याचं जरी सांगत असलं तरी देखील शेतीसाठी रात्रीच्या वेळी कमी दाबानं आणि खंडित वीज आजही मिळते। घरगुती वापरासाठी लघु उद्योग कारखाने यांनाही येणारे भरमसाठ वीज बिल यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य लोकांचा जीव अगदी मेटाकुटीला आलेला आहे। यावर उत्तम एक पर्याय समोर आलेला आहे। सोलार पॉवर इम्पोर्ट एक्सपोर्ट नेट मीटरिंग सिस्टीमनं कोणताही व्यक्ती विजेचं उत्पादन करू शकतो, वापर करू शकतो आणि प्रमाणापेक्षा जास्त उत्पादित झाल्यास हीच वीज महावितरणला विकून 4 पैसे मिळू शकतोय। लातूरमधील चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या सुनील कोसेटांचं लातूर शहरात घर आणि कार्यालय आहे। गावखेड्यात शेतकऱ्यांना भासणाऱ्या वीज टंचाईच्या समस्येप्रमाणे कोसेटांनाही अनेकदा वीज टंचाई तसंच भरमसाठ वीज बिलाला सामोरं जावं लागलं। यावर पर्याय शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय। माझं हे घर आणि कार्यालय एकत्र असेल। माझा एकूण विजेचा वापर साधारणतः माझ्याकडे 6 ते 7 एअर कंडिशनर्स, 2 फ्रिजेस, वॉटर पंप, 1-2 ठिकाणी गिझर्स अशा प्रकारचे उपकरणं माझ्याकडे आहेत। आणि मागच्या वेळेपर्यंत म्हणजे जेव्हा काही पहिल्यांदा आम्ही इथे ह्या घरात राहायला आलो त्यावेळेला ह्या बिल्डिंगमध्ये जेव्हा वापर केला तेव्हा एप्रिल आणि मे ह्या 2 महिन्याचा अंदाजा वीज वापर साधारणतः 15 ते 18 हजार रुपये इतकं बिल प्रतिमाह येत होतं। मग हे बिल येत असताना नुकतीच नेट मीटरिंग पॉलिसी जाहीर झाली होती आणि आदित्य ग्रीन एनर्जीचे श्री बजाज हे माझ्याकडे अप्रोच झाले आणि त्यांनी सांगितले की अशा प्रकारची नेट मीटरिंग पॉलिसी इथे आहे आणि तुम्ही हे सौर ऊर्जेवरचे उपकरणं तुम्ही इथे बसवून घ्या। त्या दृष्टिकोनातून मग आम्ही सौर ऊर्जेचं उपकरण इथे बसवलं। कोसेटांनी आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती करणारे पॅनल्स बसवले। महावितरणनं सौर ऊर्जेची वीज निर्मिती करणाऱ्या ग्राहकांची शिल्लक वीज विकत घेण्याची पॉलिसी बनवली आहे। त्यानुसार कोसेटांनी आपल्या छतावर 1000 चौरस फूट जागेत सौर पॅनल बसवलेत। सोलार सिस्टीम ही नॉर्मली सोलार पॅनल्सवर बसवले जातात आणि सूर्यप्रकाशावर हे सोलार इक्विपमेंट्स चालतात आणि सोलार पॅनल हे दिवसभराची एनर्जी जनरेट करतात। ती एनर्जी जनरेट केल्यानंतर साठवणुकीसाठी आपल्याकडे पर्याय उपलब्ध नसतो, परंतु मग जेवढी काही एनर्जी जनरेट आपण करतो ती एनर्जी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशनला आपण ती ट्रान्सफर करतो। ट्रान्सफर केल्यानंतर दिवसभराचं जे काही युनिट्स आपण जनरेट केलेले आहेत ते रात्री आपण जेवढे युनिट्स आपण कन्झ्युम करू त्या कन्झम्पशनच्या अगेन्स्टमध्ये हे जनरेट केलेले युनिट ऑफसेट होतात आणि राहिलेल्या रकमेवरच्या किंवा राहिलेल्या युनिट्सवर फक्त चार्जिंग होत असतं। त्याच्यामुळे नेट मीटरिंगची ही पॉलिसी निश्चितच व्यवहार्य आहे आणि ह्या पॉलिसीमुळे साधारणतः लोकांमध्ये ही जर पॉलिसीचं खरंच अंमलबजावणी केली तर विजेच्या बाबतीत हे प्रत्येक घर स्वयंपूर्ण होऊ शकतं असं माझं मत आहे। कोसेटांनी बसवलेल्या सौर पॅनल्स पासून दररोज जवळपास 40 ते 50 युनिट विजेची निर्मिती होते। यापैकी घरगुती वापरासाठी वीज वापरून उरलेली वीज महावितरणला विकली जाते। रात्री महावितरणकडून वीज घेतली जाते तर दिवसा महावितरणच्या ग्रीडला दिली जाते। यातून देवाणघेवाणीचा हिशोब करून ग्राहक आणि महावितरण एकमेकांना क्रेडिट देतात। पृथ्वी तलावरती सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे। किंबहुना पृथ्वीवरती जीवन हे सूर्यामुळेच शक्य आहे असं आपण म्हणू शकतो। पूर्वी कधी नव्हता तेवढा मानवी जीवनामध्ये मशीन्सचा वापर अलीकडे वाढलेला आहे। फक्त विजेच्या दिव्यासाठीच नाही तर टीव्ही, फ्रीज, मोबाईल इत्यादी गोष्टीसाठी पण विजेचा वापर अलीकडे शहरात तसाच ग्रामीण भागामध्ये वाढत आहे।
सामान्यतः वीज ही औष्णिक, जलविद्युत आणि अणुऊर्जेच्या स्वरूपामध्ये आपल्याकडं आतापर्यंत मिळत होते. परंतु अलीकडेच सौर ऊर्जेचा पर्याय समोर येत आहे. यामध्ये एक अडचण होती, ती म्हणजे सौर ऊर्जा दिवसाच उपलब्ध होती आणि रात्रीला नसल्यामुळं बऱ्याच व्यक्ती इच्छा असूनही करू शकत नव्हत्या किंवा त्याच्यामध्ये त्यांना गुंतवणूक जास्त करावी लागायची, खास करून बॅटरीच्या स्वरूपामध्ये. ही अडचण दूर करण्यासाठी नेट मीटरिंग हा एक मुख्य चांगला पर्याय समोर आलेला आहे. यामध्ये आपण आपल्या घराच्या छतावरती आपल्याला लागणाऱ्या कॅपॅसिटीचे पॅनल्स लावून त्यामध्ये तयार होणारी सौर ऊर्जा आपल्या रेग्युलर इलेक्ट्रिसिटी लाईनमध्ये जोडू शकता. त्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं मीटर येते, त्याला नेट मीटर असं म्हणतात. ते दोन्ही साईडनं चालू शकते. म्हणजे आपण शासकीय MSEBची वीज घेतली तर जे सध्याचं मीटर आहे त्याच्याच प्रमाणात त्याची मीटरिंग होईल. परंतु जर आपली छतावरील ऊर्जा आपल्या गरजेपेक्षा जास्त तयार झाली तर तेच मीटर उलट्या स्वरूपामध्ये पण चालेल आणि आपणाला त्यामधून उत्पन्नसुद्धा भेटू शकेल. सुनील कोसेटांना ही यंत्रणा बसवण्यासाठी एक रकमी 6 ते 7 लाख रुपये खर्च आलाय. सरकार शिल्लक वीज विकत घेत असल्यानं अंदाजे 4 ते 5 वर्षात यंत्रणेचे पैसे वसूल होत आहेत. ह्या घरासाठी किंवा ह्या कार्यालयासाठी एकंदरीत मला साधारणतः वार्षिक 2 लाख रुपये बिल इतकं अपेक्षित होतं. आज मी किती रुपये बिल भरतोय? मला फक्त 150 रुपये महिन्याला बिल येतं आहे. हे काय येतं आहे? कारण दिवसभराची विजेची उत्पादन क्षमता आणि विजेचा वापर संध्याकाळचा हा जर आपण एकंदरीत त्याची तुलना केली तर माझा विजेचा वापर कमी होतो आणि विजेचं जनन किंवा जनरेशन हे जास्त होतं आणि हे जनरेशन जास्त झालेलं MSEDCला आम्ही देतो आणि सरप्लस झालेले विजेचं जनरेशन जे आहे ते माझ्या अकाउंटला आधी क्रेडिट आहे. आज जर विचार केला आपण तर माझ्या अकाउंटला आधी 1600 युनिट्स साधारणतः क्रेडिट पडलेले आहेत. 31 मार्चला त्याचे ॲडजस्टमेंट होऊन त्याचे पैसे माझ्या खात्यावर जमा होतील. म्हणजे मी ही मूळ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जेवढी केली त्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचा व्याजाचा दर काढला किंवा इंटरनल रेट ऑफ रिटर्न जर आपण काढला तर तो साधारणतः 25 ते 33% जातो. आणि हेच पैसे दुसरीकडे जर आपण वापरले किंवा तेवढी इन्व्हेस्टमेंट दुसरीकडे केली तर निश्चितपणे त्याचा बेनिफिट होऊ शकतो असं मला वाटतं. वीज निर्मिती आणि विजेची वाढती मागणी हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. औष्णिक पद्धतीनं होणारी वीज निर्मिती ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत आहे. त्यामुळे स्वच्छ ऊर्जा निर्मितीचा सहज पर्याय म्हणून सौर ऊर्जेकडे पाहणं गरजेचं आहे. सोलार एनर्जीचा खरं तर वापर पूर्णपणे व्हायला पाहिजे आणि त्या संदर्भातली जाहिरात प्रसिद्धीकरण हे मासिव लेवलवर झालं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. याला कारणं 2 आहेत. एक तर नॅचरल रिसोर्सेसचा वापर करणं हे प्रत्येक नागरिकाचं आद्य कर्तव्य बनायला पाहिजे, त्यांनी ते केलं पाहिजे. नॅचरल रिसोर्सेस हे सूर्यप्रकाश हा नॅचरल रिसोर्स आहे आणि ह्या नॅचरल रिसोर्सचा वापर करताना आपण गांभीर्यपूर्वक त्याचा वापर करून जर त्याच्यापासून काही क्रिएटिव्हिटी निर्माण केली, ऊर्जा निर्माण केली आणि ती ऊर्जा प्रसरत झाली, स्वतःच्या वापरात आणली तर प्रत्येक नागरिक, प्रत्येक युनिट किंवा प्रत्येक घटक हा विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवू शकतो. दुसरं कारण हे पर्यावरणाचं महत्त्वाचं कारण आहे. वरचेवर आपल्याला माहीत असेल की आंतरराष्ट्रीय परिषदेने युनेस्कोने सुद्धा हे वैश्विक तापमान हे वरचेवर वाढत चाललेलं आहे असे निष्कर्ष काढलेले आहेत. आणि हे तापमान का वाढतं? एक तर झाडांचा नाश करणे आणि दुसरं म्हणजे पर्यावरणाचं महत्त्वाचं कारण ऱ्हास होण्याचं, झाडी कमी होणे आणि दुसरं ही औष्णिक वीज सुद्धा तयार करणे. एकतर पृथ्वीच्या मायनिंगचा जो काम आहे त्याच्यात खोलवर जाऊन कोळसा उत्खनन करणे, कोळसा काढणे आणि या कोळशापासून औष्णिक वीज तयार करणे हा एक विषय महत्त्वाचा पर्यावरणाला बाधित असा विषय आहे. आणि त्याच्यामुळे जर आपण ह्या नैसर्गिक स्रोताचा सूर्यप्रकाशाचा आपण वापर केला तर निश्चितपणे पर्यावरणाला सुद्धा हे प्रोत्साहन होईल. म्हणून सोलार एनर्जीचा आपण वापर करायला पाहिजे आणि पर्यावरणासाठी पोषक अशी ही व्यवस्था निर्माण जर आपण करू शकलो तर लोकांचे पैसेही वाचतील. कोसेटांनी सदर यंत्रणा बसवताना त्यांना सरकारी यंत्रणेच्या लालफितीच्या कारभाराचा फटका बसला. राज्य सरकारनं जास्तीत जास्त नागरिक तसंच शेतकऱ्यांनी सौर पॅनल बसवण्यासाठी पुढे येणारी पॉलिसी बनवावी अशी त्यांची मागणी आहे. नेट मीटरिंगच्या बाबतीमध्ये मात्र सरकारी धोरण जरी चांगलं असलं तर त्याचं कार्यान्वयन
अग्रेसिव्ह पद्धतीने खालच्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आम्हालासुद्धा जेव्हा हा प्रकल्प अंमलात आणायचं ठरवलं त्याच्यानंतर हे सगळं कार्यान्वयन पूर्ण करण्याला सरकारी अधिकाऱ्यांनी 4 महिन्याचा कालावधी घेतला. तर असं न होऊ देता जिथे जिथे ज्यांना हे पाहिजे आहे किंवा नेट मीटरिंग जिथे जिथे करायचं आहे त्या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांनी पंतप्रधानाची योजना आहे, पंतप्रधानाचं घोषवाक्य आहे की क्रांती होऊन ही सौर ऊर्जेची क्रांती झाली पाहिजे. ह्याचं महत्त्व खरं तर अधिकाऱ्यांनी पटवून द्यायला हवं. परंतु पुष्कळ वेळा असा अनुभव आला, प्रत्यक्षात मलाही आलेला अनुभव आहे की जिथे जिथे अशा पद्धतीची योजना ही राबवायला पाहिजे, कार्यान्वित करायला पाहिजे, तिथे काही ना काहीतरी लालफितीतले कारणं दाखवून ही योजना रखडूनच ठेवण्याचा बहुतेक वेळा प्रयत्न झालेला दिसतो. आज कोसेटांची 1600 युनिट वीज महावितरणकडे जमा आहे. सौर ऊर्जेमुळे हे शक्य झालंय. आज प्रत्येक घरात ज्याप्रमाणे शौचालय उभारण्याचा अट्टहास धरला जातोय त्याचप्रमाणे प्रत्येक घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्याकडे नागरिकांचा कल वाढला पाहिजे, तरच उद्याचं भविष्य सुरक्षित होणार आहे. विजेच्या भरमसाठ बिलामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त होत असल्याचं चित्र समाजात पाहायला मिळतंय. लातूर येथील सुनील कोचेटा यांनी सोलार नेट मीटरिंग इम्पोर्ट एक्सपोर्ट सिस्टमद्वारे स्वतः विजेचं उत्पादन करत आहेत. तर एकीकडे त्यांना येणारं 20,000 रुपयाचं वीज बिल आज ते शून्यावर आणलेले आहे. अतिरिक्त उत्पादित झालेले 6,000 युनिटची विक्री त्यांनी महावितरणला केलेली आहे. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.